नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण रत्नवर्ग याचं शोधन व मारण याच्या नोट्स पाहणार आहोत. म्हणजे रत्नवर्गामध्ये जेवढे रत्न येतात त्यांचं शोधन व मारण पद्धती काय आहेत, त्यांची निर्माण विधी कशी आहे, तर त्याचे नोट्स आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला रत्नवर्गामध्ये कोणते रत्न येतात, त्याच्यानंतर त्यांचं कॉमन शोधन, मारण, सत्वपातन सगळ्या पद्धती पाहणार आहोत व नंतर स्पेसिफिक प्रत्येक रत्नाचे शोधन व मारण विधी पाहणार आहोत. तसंच रसशास्त्र व भेषज कल्पना या विषयासंबंधित इतर नोट्ससुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी येणार आहे. वयामध्ये शॉर्टमध्ये सर्व दिलेलं आहे. सोबतच या व्हिडिओमध्ये आपण काही क्षुधा वर्गामधील देखील द्रव्यांचं शोधन मारण विधी पाहणार आहोत. तर सुरुवातीला रत्न. रसशास्त्रामध्ये 9 रत्नांचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणजे माणिक्य, मोती म्हणजेच मुक्ता, प्रवाळ, ताक्षर्य, पुष्पराग, वज्र, नीलम, गोमेद आणि वैडूर्य. तर यांचं जर कॉमन शोधन तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर हे आहे शोधन. सुरुवातीला डोला यंत्रामध्ये जयंती स्वरस किंवा कुमारी स्वरस किंवा गोदुग्ध, गोमूत्र किंवा क्षारद्रव्य हे लिक्विड मिडियम घेऊन त्याच्यामध्ये त्या रत्नाला एक प्रहर स्वेदन द्यायचं. त्याद्वारे ते शुद्ध होतं. तर ही कॉमन पद्धत आहे. तुम्हाला जी लक्षात राहील ते तुम्ही मिडियम लक्षात ठेवा. शक्यतो गोमूत्र, गोदुग्ध लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरी पद्धत आहे अग्नीवर रत्नाला प्रतप्त करावे व नंतर त्यास 7 वेळा वरील द्रवामध्ये निर्वाप करावा, मग तो शुद्ध होतो. तर ही दुसरी प्रोसेस आहे. आणि मारण विधी काय आहे, तर शुद्ध रत्न घ्यावा, त्यामध्ये मनशिला, हरताळ व गंधक मिसळून लकुज स्वरसाची भावना द्यावी आणि त्यास शराव संपुट 8 शराव संपुट देऊन भस्म तयार होते. तर ही त्याची मारण विधी आहे. तर कोणताही रत्न जर तुम्हाला विचारला व त्याचं स्पेसिफिक तुम्हाला शोधन मारण नाही आठवलं तर तुम्ही हे जे रत्नांचं कॉमन शोधन मारण आहे ते तुम्ही लिहू शकता. आता पाहूयात स्पेसिफिक. त्यामध्ये सुरुवातीला मुक्ता म्हणजे पर्ल. त्याचं शोधन ग्राह्य मुक्ता घ्यावा, त्याला डोला यंत्रामध्ये जयंतीपत्र स्वरसाचे 1 प्रहर स्वेदन करावे. अशा प्रकारे मुक्ता शुद्ध होतं. त्याची मारण विधी सांगितले. मुक्ताचं चूर्ण घ्यायचं, त्याला गोदुग्धाची भावना द्यायची, त्यास 3 लघुपूड देऊन एक पांढरे भस्म प्राप्त होते. त्यालाच आपण मुक्ता भस्म असं म्हणतो. त्यानंतर दुसरं आहे प्रवाळ. त्याला आपण कोरल असं म्हणतो. त्याचं शोधन सांगितलं आहे. ग्राह्य प्रवाळ घ्यावं, त्यास डोला यंत्रामध्ये जयंतीपत्र स्वरसाचं 1 प्रहर स्वेदन द्यावं. हे सुद्धा सेम आहे. त्यानंतर मारण विधीमध्ये त्याचे 3 प्रकारे बनवलं जातं. चंद्रपुटी, सूर्यपुटी आणि अग्निपुटी. त्यामध्ये गुलाबजलाची भावना देतात. त्यानंतर नेक्स्ट आहे वज्र म्हणजे डायमंड. शोधनामध्ये त्याला ग्राह्य वज्र घ्यावा, त्याला कुळथाचा काढा 1 प्रहर स्वेदन द्यावं. वरती आपण जयंतीपत्र स्वरस पाहिलं होतं, आता कुळथचा काढा आहे. त्याचं 1 प्रहर स्वेदन देऊन ते शुद्ध होतं. आणि मारण विधीमध्ये शुद्ध हीरक, हरताल आणि मनशिलाचं चूर्ण घेऊन त्याला 3 तास कपाशी मूळ स्वरसाची भावना द्यावी. त्याच्यानंतर चक्रिका बनवून त्याला वाळवून त्यास 14 वेळा महापूड द्यावे. अशा प्रकारे वज्राचं भस्म तयार होतं. नेक्स्ट आहे कपर्द. डोला यंत्रा व कांजी त्याला 1 प्रहर स्वेदन द्यायचं आणि मग नंतर त्याला गरम पाण्याने धुवून घ्यायचं. कांजीच्या ऐवजी आपण कुळत्तक वाताचा सुद्धा वापर करू शकतो. अशा प्रकारे ते शुद्ध होतं. आणि मारण विधी पहा. शुद्ध कपर्द घेऊन त्यास शराव संपूड देऊन गजपूड द्यावा. त्यानंतर सुवंगाशित झाल्यावर त्याचं चूर्ण करून एक श्वेत भस्म तयार होतं. त्याला आपण कपर्द भस्म असं म्हणतो. नंतर शुक्ती. स्वच्छ शुक्ती घ्यावं, त्याला डोला यंत्रामध्ये जयंती स्वरसाचं 1 प्रहर स्वेदन द्यावं. अशा प्रकारे शुक्ती शुद्ध होते. आणि त्याचं मारण कसं करायचं, तर बारीक तुकडे घेऊन शराव संपुटामध्ये 1 गजपूड द्यावा. त्याचं चूर्ण प्राप्त होतं. नंतर त्यास कुमारीची भावना देऊन चक्रिका तयार करून परत 1 गजपूड द्यावा. अशा प्रकारे शुक्ती भस्म निर्माण होतं. नेक्स्ट आहे शंख. सुरुवातीला जयंती स्वरसामध्ये डोला यंत्रात 1 प्रहर स्वेदन देऊन सुद्धा आपण त्याचं शोधन करू शकतो. किंवा दुसरी पद्धत आहे अम्लद्रव किंवा कांजीमध्ये डोला यंत्रामध्ये 1 प्रहर स्वेदन द्यावं. त्यानंतर मारण विधी आहे. बारीक तुकडे घ्यावे शंखाचे, त्यास शराव संपूट देऊन गजपूड द्यावा. चूर्ण प्राप्त होतं. आणि मग कुमारीची भावना देऊन त्याचं चक्रिका तयार करून त्याला 1 गजपूड द्यावा. अशा प्रकारे शंखाचं भस्म तयार केलं जातं. त्यानंतर गोदंती. गोदंतीचं शोधन करण्यासाठी आपल्याला गोदंतीचे तुकडे लागतील. त्याला डोला यंत्रामध्ये आपण लिंबू स्वरसाचं अर्धा प्रहर स्वेदन देतो. अशा प्रकारे गोदंती शुद्ध होतं. आणि त्याची मारण विधी पहा. गोदंतीचं शुद्ध चूर्ण घ्यायचं, त्याला कुमारी स्वरसाची भावना देऊन त्याच्या चक्रिका तयार करायच्या व नंतर त्या चक्रिका शराव संपुटामध्ये ठेवून त्याला 1 गजपूड द्यावा. अशा प्रकारे गोदंती भस्म निर्माण होतं. नेक्स्ट आहे समुद्रफेन. त्याच्या शोधनासाठी त्याचं सूक्ष्म चूर्ण करावं. त्यानंतर त्यास खल्व यंत्रामध्ये लिंबू रसात 1 भावना देऊन त्याला सुकवावे. अशा प्रकारे समुद्रफेन शुद्ध होते. समुद्रफेनाची मारण विधी सांगितलेली नाही आहे. त्यानंतर कुकुटांडत्वक. त्यामध्ये अंडाचं कवच घ्यायचं, त्याला निंबू, मीठ किंवा नवसागराची भावना देऊन जलात 4 ते 5 दिवस ठेवायचं. मग ते शुद्ध होतं.
आणि त्याच्या मारणासाठी सांगितले की त्याचं चूर्ण घ्यायचं, त्यानंतर चांगेरी किंवा घृतकुमारीची भावना देऊन चक्रिका बनवायच्या आणि मग त्यास सराव संपूट देऊन त्याचं भस्म तयार होतं. नंतर आहे टंकण क्षार. टंकण क्षाराच्या शोधनासाठी स्वच्छ टंकणचं चूर्ण घ्यायचं, त्याला कढईमध्ये मंद अग्नीवर भाजायचं, मग ते शुद्ध होतं आणि त्याची कोणतीही मारणविधी सांगितलेली नाही आहे. तर अशा प्रकारे हे होते काही रत्न व क्षुधा वर्गातील द्रव्यांचं शोधन व मारणविधी. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.